काँग्रेसचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य प्रशांतराव जगताप आपल्याबरोबर आहेत। काल आपण कार्यालयाच्या बाहेर पाहिलं की भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे आमने-सामने आलेले होते। तुम्ही भाजपच्या काही कार्यकर्त्यांवरती विशेषतः महापौर असतील किंवा शहराध्यक्षांवरती गुन्हा दाखल करावा मागणी केलेली आहे। तुमची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही। पोलीस जाणून बुजून नाव घेण्यासाठी टाळाटाळ करतात का काय? एका पुणे पोलिसांनी पक्षपातीपणाचीच भूमिका घेतली असा आमचा थेट आरोप आहे। माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करत आहोत। त्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत यांना जमावाला परवानगी कशी दिली, त्याचबरोबर पुणे शहराचा एक मुख्य रस्ता जंगली महाराज रस्त्यावरून डावीकडे टर्न घेतल्यानंतर हा नका एकूणच नका महापालिकेच्या समोरचा रस्ता आहे, ज्याची ट्रॅफिक 2 तास हा रस्ता रोखून धरण्याचं काम हे भाजप कार्यकर्त्यांनी केलं। त्यांना वेळी जर अटकाव केला असता तर पुढे त्याला हिंसक वळण मिळालं नसतं। त्यामुळे याला कुठेतरी पुणे पोलिसांचा पक्षपातीपणा आहे, जबाबदार आहे। त्याचबरोबर आपल्या सगळ्या माध्यमांच्या टी व्ही चॅनलच्या एकूणच नका कॅमेऱ्यामध्ये आणि आमच्यासुद्धा वेगवेगळ्या फुटेजमध्ये त्या ठिकाणी खुद्द माननीय महापौर मंजुषा नागपुरे असतील किंवा धीरज घाटे आणि दुष्यंत मोळे यांनी प्रक्षोभ भाषणं करून कार्यकर्त्यांना या ठिकाणी हिंसा करण्यासाठी नका उद्युक्त केलं। अशा प्रकारचं चित्र असताना काल आमच्या तक्रारीमध्ये माननीय महापौरांचं नाव असताना सुद्धा त्यांचं नाव का वगळण्यात आलं, याच्यामध्येच पुणे पोलिसांना कदाचित देवेंद्र फडणवीस यांचा कॉल आलेला असेल। त्यांनी माननीय महापौरांचं नाव वगळण्यास त्या ठिकाणी त्यांना आदेश दिले असतील असा आमचा थेट आरोप आहे। त्यामुळे सगळा जो एव्हिडन्स आहे, सगळे जे पुरावे टी व्ही चॅनलचे असतील, आमच्याकडे असणाऱ्या कॅमेऱ्यातले जे काही व्हिडिओ फुटेज असतील, हे सगळे मान्य आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहोत। आणि पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात संरक्षण दिले, त्या संदर्भातली वस्तुस्थिती मान्य उच्च न्यायालयासमोर आणणार आहोत। म्हणजे जर पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती किंवा इथपर्यंत येऊ दिलं नसतं, ते प्रकरण घडलं नसतं, म्हणून तुम्ही पुणे पोलिसांच्या विरोधामध्ये थेट हायकोर्टामध्ये निश्चित त्याचं कारण आहे की या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी आंदोलन करणार असतं त्याच्या 100 मीटरच्या बाहेर आंदोलन करायची परवानगी दिली जाते। इथं मात्र काँग्रेस पक्षाच्या सीमा भिंतीपर्यंत जाऊन आंदोलन झालं। आमचे कार्यकर्ते पोलिसांनी 4 गेट बंद केल्यामुळं काँग्रेस भवनच्या नाही का कॅम्पसमध्येच असताना म्हणजे प्रिमायसेसमध्ये असताना सुद्धा आमच्या का गुन्हा दाखल झाला, एकीकडे आमच्यावर दगडफेक झाली आहे, आमच्या नावाने शिवीगाळ झाली आणि असं असताना इथं भाजपच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याकरता क्रॉस कंप्लेंट घेण्यात आलेली असा आमचा थेट आरोप आहे। त्यामुळे पुणे पोलिसांनी हा पक्षपातीपणा सोडावा। या ठिकाणी पुणे पोलीस हे कुठल्याच सरकारचे कर्मचारी नसून जनतेचे सेवक आहेत, याचं त्यांनी आत्मचिंतन नक्की करावं। आता नक्की मागणी काय असणार आहे? गुन्हा कोणाकोणावरती दाखल व्हावा? भाजपचे नेते आरोप करतात की काँग्रेसनं दगडफेक सुरू केली। व्हिडिओमध्ये मात्र चित्र वेगवेगळं पाहायला मिळालं की बाहेरून सुद्धा दगडफेक जी आहे ती तुमच्या बाजूने करण्यात आली। नक्की सुरुवात झाली? एक तर मान्य महापौर मंजुषाताई नागपुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात ही आमची मागणी आहे। दुसरा विषय, दगडफेक करायला आम्ही काय भाजप कार्यालयावर गेलो नव्हतो। भाजपचे कार्यकर्ते नेते खुद्द महापौर या ठिकाणी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या दरवाजात आले। पुणे पोलिसांना त्यांनी कदाचित मॅनेज केलं असेल। 100 मीटर सोडा 100 फुटाच्या आतमध्ये त्यांनी येऊन नका या ठिकाणी दगडफेक केलेली आहे। सगळ्या फुटेजमध्ये दगडफेक करताना दिसत। त्यामुळे कालचं आंदोलन हिंसक वळण याला सगळ्याला भाजप जबाबदार आहे आणि कुठेतरी पुणे पोलिसांची बोटचेवीपणाची भूमिका किंवा गप्प बसण्याची भूमिका याला कारणीभूत आहे असा आमचा थेट आरोप आहे। पाहतोय की पुणे पोलिसांनी जर कदाचित त्याला परवानगी दिली नसती तर याला हिंसक वळण जे आहे ते लागलं नसतं, म्हणून पुणे पोलिसांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतो अशी प्रतिक्रिया या ठिकाणी प्रशांत जगतापांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरापर्सन रोहित सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।